नमस्कार सर, आपण आज इथे स्वच्छता अभियान राबवला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे. तर तुम्हाला ही संकल्पना कशी काय सुचली? स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, आणखीन समृद्ध अशी जमीन, सुपीक जमीन हे आपलं खरं हक्क आहे, पण याबरोबर ही टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या पूर्वजांनी हे आपल्याला अगदी निसर्गतः दिलेलं आहे, ते आपण पुढे चालवलं पाहिजे. आणि मग या भागामध्ये जेव्हा जाणवलं की इथे काही अशा प्लास्टिक एकत्र आलेलं आहे आणि मग आम्ही ज्येष्ठ नागरिक एकत्र ठरवलं आपण येऊया, आणि मग ते आज आम्ही ठरवलं आहे. सुरुवात आहे आमची. यातून नवीन काही उपक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज इथं सामाजिक कार्यकर्ते अजितदादा साळवी पण आहेत. अजितदादा, तुम्ही या स्वच्छता अभियानाबद्दल आपलं काय मत आहे? हा एक चांगला उपक्रम आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी राबवला आहे. पुढच्या काळामध्ये आणखीसुद्धा या ठिकाणी आम्ही स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबवू. सरपंच मार्गतावणी खुर्दचे सरपंच आज इथे उपस्थित आहेत, विकास अधिकारी पण आहेत इथे. आपण आपल्या पंचायतीतर्फे काय करता येईल याविषयी? असं आहे की आजचा आधी पहिलं सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांचं मी ह्या गोष्टीशी हे करतो की त्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे, हा उपक्रम ह्या आधीच राबवला पाहिजे होता गावाच्या वतीनं, पण तो ज्येष्ठ नागरिक दोन्ही गावाचे मिळून एका ठिकाणी येऊन हा जो उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवत आहेत त्यांना पहिल्यापासून धन्यवाद देतो. आणि अशा पद्धतीचा कचरा का गोळा होतो आहे आणि हे प्लॅस्टिक का गोळा होतं ह्याचं चिंतन गावाला करणं भाग आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आज इथं पोलीस पाटील देखील आमच्या इथं आलेले आहेत की हे कचरा कशापासून आहेत, असलेली जी काय आपल्याकडं व्यवसाय हे कोणी पण करावेत, पण त्या व्यवसायाचा साईड इफेक्ट होता कामा नये ह्याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त जर काही विषय असेल तर आपण संबंधित सगळ्या गोष्टीचा विचार करून उद्याच्या ग्रामसभा देखील आहे, त्या ग्रामसभेला देखील याच्या संदर्भातली मी माहिती देईन आणि आपण तो विषय करूया. धन्यवाद.